जी महाराज की जय। परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अहिल्या माता होळकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, मौलाना दादांचा, छत्रपती शाहू महाराज की हर हर महादेव बोला, हर हर महादेव बोला, हर हर महादेव बोला। आता कुठं जायचं, आता कुठं जायचं? दरंगे पाटील आगे बढ़ो, दरंगे पाटील आगे बढ़ो, दरंगे पाटील आगे बढ़ो। बहुजन एकजुटीचा, बहुजन एकजुटीचा, बहुजन एकजुटीचा। जय शिवराय, जय भीम। या भालचंद्र गणेशाच्या पावनभूमी लिंबा गणेश तालुका जिल्हा बीड येथे संघर्ष योद्धा क्रांतीसूर्य सरसेनापती मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांना सरसकट कुणबीमधून आरक्षण मिळावे हा रास्त मुद्दा घेऊन मुंबईच्या दिशेने उद्या कूच करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाला लिंबा गणेशसह या पंचक्रोशीतील सर्व या ठिकाणी 18 पगड जाती जमातीचे सर्व मावळे वयोवृद्ध उपस्थित राहिले आहेत। त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणाहून मुंबईला निघायचं आहे आणि लिंबा गणेश पंचक्रोशीतील जो चळवळीचा तेजस्वी इतिहास आहे तो त्या ठिकाणी खारीचा वाटा नोंदवून आपल्याला सिद्ध करायचा आहे। हीच या ठिकाणी सर्व 18 पगड जाती जमातीतील सर्व शिवरायांच्या आणि बाबासाहेबांच्या मावळ्याला विनंती करतो। धन्यवाद। गेल्या 40 वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सतावत आहे आणि गेल्या 2 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं, कारण तब्बल 58 लाख लोकांच्या कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत आणि ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जो मराठा समाज जो आहे त्यांना शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळाल्यानंतर जो लाभ होणार आहे, त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावणार आहे, त्यासाठी जरांगे पाटलांनी जी हाक दिलेली आहे 29 रोजी ती मुंबईला चला, या हाकेला ओ देऊन सर्व मराठा समाज मुंबईला कूच करत आहे। आणि विशेष म्हणजे याचबरोबर सर्व 18 पगड जातीचा जो समाज जो आहे ग्रामीण भागातला त्यांचा या मराठा आरक्षणाला दादांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे। आमचं अवशेष सगळं गेलं कामा धंद्यामध्ये, पण आमच्या लेकरा बाळाला नोकऱ्या काय मिळल्या नाही म्हणून आम्ही मुंबईला निघलो, आम्हाला आरक्षण मिळावं। आमचा अवशेष